सो तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय ना, तो आम्ही पंढरपूरला निघालेला आहे. दादूला सकाळी पोलिओ दिली आणि पोलिओ दिल्यानंतर आम्ही पंढरपूरला निघालो होतो. थोडं काम होतं आणि आम्ही तिथून पांडुरंगालासुद्धा जाणार होतो, पण पाऊस खूप वाढला त्याच्यामुळे ते कॅन्सल केलं. दादू सोबत असल्यामुळं पंढरपूरमधलं काम आवरलं. आम्ही लगेच रिटर्न माघारी निघालो. पाऊस चालू असल्यामुळं माझं लेक ना, त्याचे पप्पा जेवढे गाडीला जपतात ना, तेवढाच तो सुद्धा गाडीला जपतो. न सांगता गाडीमधलं कापड काढून तो गाडी क्लीन करत होता. आणि हो, खूप दिवसाची मनातली इच्छा आहुंना बोलून दाखवली आणि आहुने ती लगेच पूर्णसुद्धा केली. वाटलं नव्हतं एवढं पटकन ते तयार होतील, पण झाले आणि त्यांनी माझी इच्छा पूर्ण केली. काय ते बघा पुढे. आज पहिल्यांदा गाडी चालवली, मस्त वाटलं नव्हतं एवढं लवकर गाडी माझ्या हातात भेटायचा येईल. दादूला आम्ही पोलिओ द्यायला गेलो होतो. पंढरपूरवरून येताना सहज म्हटलं आमच्या घराच्या जवळ ना चांगला रस्ता आहे, सिमेंट रस्ता आहे, तिथे गेल्यावर तिथून पुढे मला गाडी द्या. ॲक्च्युली ते मी खूप लांब बोलले होते. वाटलं नव्हतं मी पहिल्यांदाच बोलेल आणि फर्स्ट टाईमच गाडी मला चालवायला देते, कारण की गाडी म्हणजे त्यांचं पहिलं प्रेम असल्यासारखं गाडी जेव्हा पार गाडीला जपतात. घराच्या जवळ म्हणजे 1 किलोमीटर असं एक चांगला रस्ता, मी तिथून गाडी चालवलेली. ह्याने खूप लांबपासून माझ्या हातात गाडी दिली. बऱ्यापैकी चांगली चालवली. शिकेन मी पण थोडं हळूहळू पूर्ण गाडी चालवायला. तुमचा पण गाडी चालवायचा पहिला अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा. थोडा आत्मविश्वास वाढला आहे माझ्यातला, करू शकते. बाईक चालवली मी 7वीपासून बाईक चालवते. पप्पाने मला 7वीला होते ना तेव्हा बाईक चालवायला शिकवली होती. आम्ही 4 जण जायचो बाईकवरती. डिस्कवर गाडी होती, डिस्कवर गाडीवरती आम्ही 4 जण स्कूलला जायचो. त्या गावाकडे आलो आहे. पावसाचं मस्त वातावरण झालं आहे. सोलापूरला पण खूप छान काल पाऊस पडला. काल गावाकडे नव्हता, आज गावाकडे पण मस्त पाऊस पडला आहे. छान वाटते, गार थंड हवा सुटले. आणि तुम्हाला ना दाखवते दादू गावाकडे ना, दादूला यायचं असतं, काय यायचं असतं ना ते दाखवते. हे दिसतात ना तुम्हाला, 1 मिनिट आहे. हां, पाऊस पडतोय ना, ज्या शेळ्या दिसतात ना ह्या त्याला प्रचंड आवडतात. रात्री 11 वाजेपर्यंत हंबा करत होता. हंबा पण आहे, दिसतोय का? हां, इथे खाली हंबा आणि अजून त्या साईडला 2 हंबे आहेत. हंबा आणि त्या शेळीला ना बेबी आहे, ते बेबी हंबा आणि बेबी. रात्री 11 वाजल्या ना रात्री, तरी त्याला झोप आली होती, पण तो घरी यायचा. घरी आले की पप्पा हंबा, पप्पा हंबा. खास त्याला हंबा दाखवायसाठी गावाला आलो. सो मी जिथं उभे आहे ती आमची बेडरूम आहे. काही नाही, खाली रिकामी आहे मी, कारण की आम्ही नसतोच कधी. एकच दिवस येतो आलो तर, 1-2 दिवस खूप झाले, त्याच्यामुळे रूममध्ये काहीच नाही. तुम्हाला माझ्या सासरच्या घराचा हॉल दाखवतो कसं आहे ते.
इकडे एंट्री डोअर आहे, इथून वरती येतं. इकडे आमची बेडरूम. हा माझा लग्नातला सोफा आहे आणि हा डायनिंग टेबल सुद्धा लग्नातला आहे. पडदे ओपन केले, मस्त वाटते. पाऊस पडल्यामुळे अजूनच छान वाटते. रिटर्न जायचं आहे सोलापूरला, स्कूल आहे उद्याच्याला. वट पौर्णिमा पण आहे, कन्फर्म नाही जायचं का नाही अजून, पण स्कूल असल्यामुळं जावं तर लागणार. जास्त शूट करायला नाही भेटत, कारण की दादू मोबाईल दिसला की मागतो. मोबाईल नसेल त्यावेळेस तो खेळतो, पण जेव्हा मोबाईल दिसेल ना त्यावेळेस तो मागतो. आधी नव्हता बरं का घेत तो मोबाईल, पण मोबाईल दे म्हणून रडतो. त्याच्यामुळे जास्त मी मोबाईल ना त्याच्यासमोर बाहेर काढतच नाही. तो जागा असला की शूट जास्त करता येत नाही, त्याच्यामुळे जास्त शूट नाही करत. जेवढं जमेल तेवढं शूट करते. चला आता खाली जाते, जायचं काय होते बघते. जायचं असेल तर आवरायचं आहे, दादूला झोपवायचं आहे. बघू काय होते, जायचं का नाही काय अजून ठरलेलं नाही फिक्स. निघालो तर अचानक निघू पण शकतो, नाही तर राहू पण शकतो. वट पौर्णिमा असल्यामुळं बघू कसं काय होतं आहे. चलो खाली जाते आता. कुठे बेबी? बेबी मागे सर मारतोय. मागे सर. दादूचा मोठा दादू आल्यामुळं ना, त्या मोठ्या दादूला ना राहावंसं वाटत होतं आम्ही. मग त्याच्यामुळं जायचं कॅन्सल केलं. जाऊ दे म्हटलं, एक दिवसाची सुट्टी पडेल. आणि संध्याकाळी मग मी स्वयंपाक बनवून घेतला आणि जायचं कॅन्सल केलं. दादू नाही तो मेहंदी काढायसाठी हट्ट करून बसला होता, कारण की त्याची दीदी इकडे मेहंदी काढत होती, त्याच्यामुळं त्याला पण काढायची होती. त्याच्यामुळं ना त्याला इकडे बिझी करून ठेवलं होतं आणि दीदी त्याची इकडे मेहंदी काढत होत्या. कालचं जायचं कॅन्सल झालं. काल पण काय शूट नाही केला. सकाळपासून पण काम चालू होते, स्वयंपाक चालू होतं आणि आत्ता साडी घातली. तयारी करण्यासारखं असं माझ्याकडे जास्त काही नाही. नेल पेंटसुद्धा नाही, कारण की रिटर्न जाणार होतो त्याच्या हिशोबाने. वन डे होता आणि फक्त आज येऊन उद्या माघारी जाणार होतो, पण ते कॅन्सल करून आज थांबलो. स्कूल पण मिस झालेली आहे मुलींची. आणि हे आहे ना, हे जुडिओचे आहे क्रीम, मी जे रोज वापरते ते बॅगमध्ये टाकून घेऊन आले होते. आणि स्विच ब्युटीची पावडर, म्हणजे हे मी डेली यूज करते, त्यातच आता मेकअप करणार आहे. चला आता मेकअप करते, रेडी होते. साधा सिंपल असा लुक तयार करते. मी डेली जास्त नाही लावत, एकदम नॉर्मल लावते. आज थोडी जास्त लावते, कारण की 2च प्रोडक्ट्समध्ये मेकअप करायचा आहे आणि थोडं छान पण दिसायचं आहे. त्याच्यामुळे मी आज जरा थोडी जास्त डार्क लावते. डेली एवढे नाही लावत, लाईट लावते एकदम.
लाईट छान पडते पण हे पण थोडी जास्तच लावणार आहे. सो असे 2 प्रॉडक्टमध्ये तयार झालेले साधी सिंपल असा लुक केला आणि हेअरस्टाईल माझ्या लेकीने केली. मी ही वटपौर्णिमा माझ्या लग्नाच्या 11 वर्षानंतर पहिल्यांदाच सासरी करते. आम्ही याच्या आधी भोरला राहत होतो ना, त्याच्यामुळं एका दिवसासाठी येणं कधी पॉसिबलच झालं नाही. खूप दूर असल्यामुळं कधी आलेलीच नव्हते. आता थोडं जवळ असल्यामुळं येणं जाणं जरा सारखं होतं, नाहीतर आधी होत नव्हतं. यायला पण खूप लांब होतं. इथे बायकांना हळदी कुंकू लावून सगळ्यांची ओटी भरत होत्या. मी पण हळदी कुंकू लावून सगळ्यांची ओटी भरून घेतले. त्यानंतर सगळ्या बायकांनी मस्त मस्त उखाणेसुद्धा घेतले. उखाणे घेऊन झाल्यानंतर छान असे फोटो काढले. फोटो काढल्यानंतर मी घरी आले. घरी येऊन जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मला आवरायचं होतं. आवरून आम्ही निघालो परत सोलापूरला. जाताना मम्मी पप्पांची सुद्धा भेट झाली. मम्मी पप्पा मी जायचं म्हणलं प्रत्येक वेळेस मला भेटायला येतात, नाहीतरी मी त्यांच्याकडे जाते. सो असे होते आमचे गावाकडचे 2 दिवस आणि सगळं आवरून आम्ही आता निघालो सोलापूरला. चलो बाय.